दादर रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त झालाय। मुंबई पालिकेची फेरीवाल्यांच्या विरोधात धडक कारवाई पाहायला मिळते। मुंबई महापालिकेच्या कडून सध्या फेरीवाल्यांच्या विरोधात प्रत्येक विभागात धडक कारवाई सुरू आहे। सलग चौथ्या दिवशी दादर रेल्वे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवरील कारवाई सुरू आहे। दादर पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील पोलीस आणि महापालिकेच्या वतीने संयुक्तपणे कारवाई करण्यात येते। त्यामुळे दादर परिसर फेरीवाला मुक्त झाल्याचं दिसतंय। जे फेरीवाले आहेत मुंबई महानगरीच्या रोडवरती फुटपाथवरती बसलेले त्याचे जन्म प्रमाणपत्र आम्ही चेक करणार। ती मोहीम आम्ही जोरदार हातामध्ये घेणार। बऱ्यापैकी हे तर मला असं वाटतं 1000 केसेस आहेत किरीट भाई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याच्याही पेक्षा जास्त पण असतील। पण हा या ठिकाणी जे फेरीवाले बसलेले त्यांचे जन्म प्रमाणपत्र अगदी कठोरपणे चेक केले जाणार। यावरती कुठलीही क्षमा या ठिकाणी केलं जाणार नाही, कारण हा खूप मोठा हा देशद्रोहपणा आहे। ते महाराष्ट्रात हिंदुस्थान जन्मदात्याचा कोणता पुरावा नाही असे 10,000 लोक संबंधी माहिती मी मुंबई महापालिकेला दिलेली आहे। गेले अनेक महिने पाठपुरावा करीत आहोत। मुंबई महापालिकेचं माफिया राज संपण्याचा आज पहिला पुरावा आहे, कारण की हे जन्म प्रमाणपत्र घोटाळा हे बांगलादेशी माफिया आणि मुंब्रा गँग चालवत होती। दादर रेल्वे स्थानक परिसर हा फेरीवाला मुक्त झालेला आहे आणि त्याची ही दृश्य सुद्धा आपण बघतोय। मुंबई पालिकेकडून फेरीवाल्यांच्या विरोधात धडक कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याचाच हा सगळा परिणाम पाहायला मिळतोय। सलग चौथ्या दिवशी ही कारवाई महापालिकेकडून पोलिसांकडून केली जाते। आमचे प्रतिनिधी जय पवार या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील। मुंबईतील वाढत्या अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा आता पुन्हा एकदा ऐरणीवर येताना पाहायला मिळतोय। मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी सुद्धा आता अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न जो आहे तो उपस्थित केल्याचा पाहायला मिळाला। त्याचबरोबर त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिले आहेत। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत फेरीवाले हे दादर या परिसरात सुद्धा आपल्याला असताना पाहायला मिळतात आणि दादर या ठिकाणी खरं तर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फेरीवाले सुद्धा होते। मात्र आता मुंबई महानगरपालिकेच्या आदेशानंतर या ठिकाणी कारवाई जी आहे ते होताना पाहायला मिळते आणि सध्या परिस्थिती जर आपण पाहिली तर या ठिकाणी आता अनधिकृत फेरीवाले जे आहेत ते या ठिकाणी नसल्याचं पाहायला मिळत आहे। आता या सर्व प्रश्नांवरती नेमकं मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून काय कारवाई केली जाते आणि हा संपूर्ण प्रश्नावरती कायमचा तोडगा निघतो का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।